नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. पावसाअभावी चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. अपेक्षेनुसार पाऊस न झाल्याने पिकांची वाढ झाली नाही. परिणामी पावसाळ्यामध्ये जनावरांसाठी आवश्यक असणारा सुका चारा मिळणे कठीण झाले आहे. तर रब्बी हंगामातील पिकांवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. सध्या ऊस तोडणी हंगाम सुरू असल्याने ऊसाची वाढी मिळवण्यासाठी जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांना धावाधाव करावी लागत आहे. मध्यवर्ती बस स्थानकात दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशांच्या मागणीला यश आले आहे. जुने बस स्थानक हटवण्यात आले होते. दरम्यान दुचाकी पार्किंगची व्यवस्थाही इतरत्र करण्यात आली होती. मात्र मागील 4-5 वर्षांपासून पार्किंग अभावी दुचाकी धारकांची गैरसोय होत होती. मात्र आता नवीन मध्यवर्ती बस स्थानकात दुचाकीच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याने प्रवाशातून समाधान व्यक्त होत आहे. रविवार दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी कडोली येथे होणाऱ्या 39व्या कडोली मराठी साहित्य संमेलन मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष अरुण सदाशिव पाटील हे होते. बेळगाव महानगरपालिका एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळांची निवड प्रक्रिया आज पार पडली. महावीर यलगुदरी, चंद्र मुरारी, रवी, संतोष कांबळे, नागेंद्र चव्हाण, डॉक्टर गजानन कांबळे, भरत तलवार, कल्पना कांबळे आदींची निवड झाली. या प्रसंगी मल्लेश चौगुले, जीवन कुरणे आदी नेते उपस्थित होते. लायन्स क्लब खानापूरच्या वतीने करंबड रुमेवाडी परिसरातील ऊसतोड मजुरांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांना आवश्यक असलेली औषधे, कपडे तसेच संसारोपयोगी साहित्याचे वितरण करण्यात आले. तर लहान बालकांना बिस्किट, चॉकलेट यासह इतर वस्तू देण्यात आल्या. या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष भाऊराव चव्हाण, अजित पाटील, कल्लाप्पा घाडी, महेश पाटील, डॉक्टर बेतगौडा, डॉक्टर ऐश्वर्या चव्हाण, पीकेपीएस संचालक नारायण पाटील, विश्वजित चव्हाण, अनिरुद्ध पानेरी व इतर उपस्थित होते. कणगली येथील HLL लाईफ केअर कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या ऊसाच्या मळ्यात विद्युतभरित तारेवर माकडाने उडी मारल्याने शॉर्ट सर्किट होऊन ऊसाला आग लागली. यात माकडाचा जागीच मृत्यू झाला. तर ऊसाचे 1,50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी 30 रोजी सायंकाळी घडली. कर्नाटकसह विविध राज्यातून लाखो भाविक केरळमध्ये अयप्पा भक्त जात असतात. तेथे या भक्तांची गैरसोय होत आहे. शेकडो वाहनांना पार्किंग, राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली जात नाही.
या भाविकांकडून कोट्यवधींचा महसूल मिळत असतानाही तेथील सरकार हिंदू विरोधी असून त्यांच्याकडून काहीही सोय होत नाही। यासाठी कर्नाटक सरकारने त्यांना त्याबाबत पत्र पाठवावे व केरळमधील सरकारनेही भाविकांची व्यवस्था करावी अशी मागणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी केली। शहर व परिसराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे। निप्पाणीला तालुक्याचा दर्जा प्राप्त झाल्यापासून तर शहरातील गर्दी अधिक प्रमाणात वाढली आहे। शहराचे हृदय अशी ओळख असणारा कोठीवाले कॉर्नर परिसर वाहतूक कोंडीतून नेहमीच गुदमरताना दिसत आहे। एक प्रकारे वाहतूक कोंडींचे केंद्र म्हणून कोठीवाले कॉर्नरला ओळख प्राप्त होत असून वाहनधारक पादचारी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे। नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडिंग्लजमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आगळावेगळा संदेश देण्यात आला। दारू बाटलीच्या प्रतिमेला जोडे मारून 31 डिसेंबर निमित्त दारू न पिता दूध पिण्याचा सल्ला देण्यात आला। तरुणाईने व्यसनाधीनतेपासून दूर राहून कुटुंबाचे, स्वतःचे व राष्ट्राच्या प्रगतीत योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले। हिडकल जलाशयातून घटप्रभा, उजवा कालवा, डावा कालवा तसेच उपकालव्यांना 10 दिवस पाणी सोडण्यात यावे असा आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिला आहे, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळवले आहे। बेळगाव तालुक्यातील भूजल पातळी हळूहळू कमी होत चालली असून तलाव देखील कोरडे पडू लागले आहेत। त्यामुळे भविष्यात गंभीर पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यासाठी आतापासूनच जलसंवर्धन करणे गरजेचे बनले आहे। यंदा सरासरीपेक्षाही कमी पाऊस पडल्याने तालुका व जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे। त्यामुळे तालुक्यातील एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरला नाही। अशातच आता भूजल पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। अयोध्या येथे राम जन्मभूमीवर श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यात येत आहे। येत्या 22 जानेवारी 2024 रोजी मंदिरात श्रीरामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। या निमित्त गावोगावी अयोध्या येथून पवित्र अक्षता कलश पाठवण्यात आले आहेत। या अक्षता कलशाची शोभायात्रा शिंदोळी तालुका बेळगाव येथे नुकतीच पार पडली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 180021245050। योजना फक्त सभासदांकरता, नियम व अटी लागू। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं।